आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा। अर्थात महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत जातीलच, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातीलच। त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून अनेक गोष्टी आहेत। महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन, त्या दिवशी जो तरुणांचा मी विषय केला होता की आता या सगळ्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र हा खूप पुढे हरलेला आहेच म्हणजे त्याच्यामध्ये, आणि उद्योगधंद्यांमध्ये किंवा उद्योगपतींना पहिल्या ज्यांना प्रेफरन्स म्हणतो आपण असा वाटणारा हे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे। आणि माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान अपत्यांसारखी पाहणं आवश्यक आहे, समान मुलांसारखी पाहणं आवश्यक आहे। गुजरात त्यांना प्रिय असणं हे स्वाभाविक आहे, कारण ते गुजरातमधले आहेत, ते गुजराती आहेत, परंतु इतरही राज्यांकडे त्यांनी त्याच प्रकारचं लक्ष या पुढच्या 5 वर्षामध्ये दिलं जाईल अशी माझी अपेक्षा आहे। आणि पुढे कशा प्रकारे त्यांची पावलं पडत आहेत मला असं वाटतं हेही पाहणं तितकंच आवश्यक आहे आणि गरजेचं आहे। परंतु आज मी त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्यावरती मी आज पक्षाची इथे पदाधिकाऱ्यांची, आमच्या पक्षाच्या नेत्यांची, आमच्या पक्षाच्या सरचिटणीसांची, महिला आमच्या सगळ्या आलेल्या आहेत त्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक आज इथे लावली। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षातल्या लोकांनी, 3 पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे, कोणाशी बोलायचे आणि पुढे कशा प्रकारे जायचे या प्रकारची यादी 1-2 दिवसामध्ये आमच्याकडनं तयार होईल, त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल। आणि आमच्याही जे पदाधिकारी असतील, माझे जे महाराष्ट्र अधिकारी असतील त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे।